महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ। आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार। ईशान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर। कोलकात्यात 16व्या संयुक्त कमांडर्स परिषदेचं केलं उद्घाटन। बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाच्या उद्घाटनासह पंतप्रधानांच्या हस्ते आज पूर्णिया इथं सुमारे 36,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन। विकसित भारतासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक वापर करण्यावर नीती आयोगाचा भर। अर्थव्यवस्थेला चालना देण्यात AI बजावणार निर्णायक भूमिका। समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल। मुंबई विद्यापीठात वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली पायाभरणी। वक्फ सुधारणा कायदा 2025ला पूर्णपणे स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार। मात्र काही तरतुदींना स्थगिती, काही कलमांना संरक्षणाची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाकडून व्यक्त। UPI व्यवहारांसाठीचे नवे नियम आजपासून लागू। वापरकर्त्यांना आता निवडक श्रेणींसाठी एका दिवसात 10 लाख रुपयांपर्यंतचे UPI खरेदी व्यवहार करता येणार। नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश। 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी सहदेव सोरेनसह 3 नक्षल कमांडर्सचा खात्मा। स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आनंद कुमार वेलकुमारनं कांस्य पदक जिंकून घडवला इतिहास। आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। भारतीय संघानं विजय सशस्त्र दलांना केला समर्पित। आणि राज्यात पावसानं धरला पुन्हा जोर। पुणे मुंबईत मुसळधार तर मराठवाड्याला पावसानं झोडपलं। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी